नाशिक जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठलाय। धरणं अक्षरशः कोरडी झाली आहेत। धरणातला पाणी साठा पुढच्या वर्षी कसा वाढेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। दुर्दैवानं नाशिक जिल्ह्यातील पाटबंधारे विभाग गाळ काढण्याबाबत अजून गंभीर नाही। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। नाशिक शहराला यावेळेस गंगापूर धरणातून पाणी कमी मिळत असल्यामुळे पाणी टंचाई जाणवते। आपण बघू शकतोय की गंगापूर धरणाची ही स्थिती, या गंगापूर धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ आल्यामुळे पाण्याची जी क्षमता आहे, साठण्याची क्षमता ही कमी झाली आहे। सध्या 5630 घनफूट अशी ही परिस्थिती या ठिकाणी, इतकं पाणी या ठिकाणी साठू शकतं। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे याची कॅपॅसिटी ही दिवसेंदिवस कमी होते। या उन्हाळ्यामध्ये पाणी कमी झाल्यामुळे हा गाळ काढणं गरजेचं आहे। पाटबंधारे विभागाने खरं म्हणजे सर्व शेतकऱ्यांना आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या नागरिकांना आवाहन करणं गरजेचं आहे की हा सर्व गाळ त्यांनी घेऊन जावा आणि त्याचबरोबर पाटबंधारे विभागाने शक्य झाल्यास कमीत कमी पाणी जे आहे, पाणी साठा जो आहे तो जास्तीत जास्त कसा होईल आणि कमीत कमी हानी कशी होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। जर औरंगाबादमध्ये आपण बघितलं, दरवर्षीच औरंगाबादला मराठवाड्याला पाणी देणं हे गरजेचं होणार आहे। त्यामुळे आता शासनानं या बाबतीमध्ये गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।